हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला सब्जेक्ट चालू आहे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, त्यातलं हे लेक्चर नंबर 2 आहे. लेक्चर नंबर 1 जर बघितलं नसेल तर पहिला ते बघून घ्या, नंतर या लेक्चर नंबर 2ला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल. तर आपला टॉपिक चालू आहे इलेक्ट्रिक हीटिंग अँड वेल्डिंग सिस्टीम्स. पहिलं लेक्चर झालेलं आहे ह्याच्यातलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, क्वेश्चन काय आहे पहिल्यांदा हे सांगतो. म्हणजे काय, आपण जे शिकणार आहे त्याच्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन येतात हे तुमच्या लक्षात आलं म्हणजे कसं होते, तुम्हाला पण बाबा लगेच समजत जाते की बाबा आपण जे शिकणार आहे त्याच्यावर पहिला क्वेश्चन कसा टॅकल होतो हे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन अशा प्रकारचे येते बघा. डिस्क्राईब विथ स्केचेस कन्स्ट्रक्शन ऑफ द स्पेसिफाईड इलेक्ट्रिक फर्नेस. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फर्नेसविषयी आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो तुमचा. तर आता बघूया आपण पुढे जाऊन की कंटेंट काय काय आहेत. ठीक आहे, कंटेंट काय काय आहेत. कंटेंट तर पहिला आलं कन्स्ट्रक्शन ऑफ आर्क फर्नेस. ठीक आहे, त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ डायरेक्ट आर्क फर्नेस, त्यानंतर येतं कन्स्ट्रक्शन ऑफ इनडायरेक्ट आर्क फर्नेस, त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ डायरेक्ट कोर टाईप इंडक्शन फर्नेसेस, त्यानंतर येतं कन्स्ट्रक्शन ऑफ व्हर्टिकल कोर टाईप और ॲजॅक्स वॅट फर्नेसेस. हे झालं 1 2 3 4 5. आणि आता शेवटचं 6वं येतं कन्स्ट्रक्शन ऑफ कोर टाईप इंडक्शन फर्नेसेस. ठीक आहे, तर हे झालं आपले कंटेंट, म्हणजे काय काय कंटेंट आहेत टॉपिकमध्ये ते. आता आपल्याला लर्निंग ऑब्जेक्टिव्ह की लर्निंग काय काय शिकायचं आहे. तर कन्सेप्ट, नो द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक आर्क फर्नेस, नो अबाउट कोर टाईप, व्हर्टिकल कोर अँड कोरलेस टाईप फर्नेसेस. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. कन्सेप्ट मॅप इलेक्ट्रिक फर्नेसमध्ये काय काय गोष्टी येतात. तर डायरेक्ट आर्क फर्नेस, इनडायरेक्ट आर्क फर्नेस, डायरेक्ट कोर टाईप फर्नेस, कोरलेस टाईप ऑफ इंडक्शन फर्नेसेस आणि ॲजॅक्स वॅट फर्नेसेस. ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. टोटल 6 गोष्टी आहेत. तर पहिला आपण काय बघणार आहे, इलेक्ट्रिक फर्नेस म्हणजे काय हे मेन आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, तर फर्नेस इज अ डिव्हाइस यूज्ड फॉर हाय टेम्परेचर हीटिंग. द हीट एनर्जी ऑफ द फर्नेस मे बी सप्लाइड इलेक्ट्रिकली बाय रेजिस्टन्स हीटिंग, इंडक्शन हीटिंग, आर्क हीटिंग आणि डायइलेक्ट्रिक हीटिंग. म्हणजे फर्नेस हे असं डिव्हाइस आहे जे आपण यूज करतो हाय टेम्परेचर हीटिंगसाठी. म्हणजे हीटिंगसाठी आपण फर्नेस यूज करतो. ठीक आहे, द हीट एनर्जी ऑफ द फर्नेस मे बी सप्लाइड इलेक्ट्रिकली बाय रेजिस्टन्स हीटिंग. म्हणजे जी हीट एनर्जी ऑफ द फर्नेस आहे ती आपण इलेक्ट्रिकली कसे सप्लाय करतो. तर बाय रेजिस्टन्स हीटिंग, इंडक्शन हीटिंग, परत आर्क हीटिंग आणि लास्ट येतं डायइलेक्ट्रिक हीटिंग. ठीक आहे, थोडेफार कधी कधी पेज बदलत राहतं. 1 सेकंद थांबतोय मी. तर इलेक्ट्रिकली आपण हीट कशी सप्लाय करतो. तर रेजिस्टन्स हीटिंगनं, इंडक्शन हीटिंगनं, आर्क हीटिंगनं आणि डायइलेक्ट्रिक हीटिंगनं. ठीक आहे, आता फर्नेस हे एक असं डिव्हाइस आहे जे आपण यूज करतो की मेटल मेल्ट करण्यासाठी. ठीक आहे, मेटल म्हणजे कुठलं, आता समजा आयर्न आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे. ठीक आहे, हे असे आपले मेटल्स आहेत. ठीक आहे, धातू ज्याला म्हणतो आपण, लोखंडी धातू, लोखंडी असं नाही, म्हणजे जे मेटल असतं त्याला आपण काय करतो, मेल्ट करण्यासाठी आपण काय करतो, फर्नेसचा उपयोग करतो. आता फर्नेस कशासाठी मेल्ट करतो आपण मेटल. तर कास्टिंगसाठी आपण काय करतो, मेटल आहे तो आपला मेल्ट करतो. परत चेंजिंग द शेप ऑफ मेटल्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एखाद्या समजा मेटलचा शेप चेंज करायचा आहे. म्हणजे तुम्हाला स्टीलची घागर बनवायच्या किंवा तांब्याची घागर बनवायच्या. ठीक आहे, त्याला तुम्हाला काय करायला लागणार, त्या तांब्याचा शेप त्या घागरीच्या साईजचा म्हणजे काय करायला चेंज करायला लागणार. समजा तुम्हाला तलवार बनवायच्या, तुम्हाला कुऱ्हाड बनवायच्या, तर अशा वेळेला तुम्हाला काय करायला लागणार, शेप चेंज करायला लागणार. ठीक आहे, तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही फर्नेसचा उपयोग करू शकता. परत फॉर हीट ट्रीटमेंट तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओर यासाठी पण यूज करू शकता. परत मेटल रिफायनरीज ह्यासाठी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, ह्याच्यानंतर आपलं काय येतं बाबा, रेजिस्टन्स फर्नेस म्हणजे काय. ठीक आहे, आपल्या काय काय टाईप झाले इंडक्शन फर्नेसमध्ये, डायरेक्ट, इनडायरेक्ट, डायरेक्ट कोर टाईप, कोरलेस टाईप ऑफ इंडक्शन फर्नेस, त्यानंतर ॲजॅक्स वॅट फर्नेसेस. आपल्याकडं इलेक्ट्रिक फर्नेसनंतर कुठला येतो दुसरा, तर रेजिस्टन्स फर्नेस म्हणजे काय. तर रेजिस्टन्स फर्नेसची जी डायग्राम आहे
ती तुम्हाला इथं दाखवलेली आहे. ठीक आहे. रेजिस्टन्स फर्नेस. Resistance furnace is schematically constructed by following elements: heating chamber where is placed the charge, designed with refractory and insulation walls for reducing heat losses. आता heating element जे आहे तर usually supported on the walls or additionally placed on the floors, roof and door. ठीक आहे. आता टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम जी आहे यासाठी परत चेंजिंग फास्ट लोडिंग अँड अनलोडिंग सिस्टीम and auxiliary devices. Example: fans in forced convection furnace or those for producing the required atmosphere or vacuum. ठीक आहे. यासाठी आपण रेजिस्टन्स फर्नेसचा यूज करतो. आता कन्स्ट्रक्शन ऑफ डायरेक्ट आर्क हिटिंग हे आपल्याला बघायचं आहे. आता जी डायरेक्ट आर्क फर्नेस आहे ती तुम्हाला ह्या फिगरमध्ये दाखवलेलीच आहे. ठीक आहे. इन फिगर 5.4 द आर्क इज फॉर्म्ड बिटवीन इलेक्ट्रोड अँड द चार्ज इज ट्रान्समिट अँड इलेक्ट्रोड अँड द चार्ज and heat is transmitted to the charges slowly by radiation. म्हणजे जे आर्क आहे ते फॉर्म कुठं होतं तर इलेक्ट्रोडच्या मध्ये होतं. आता हे तुमचे जे काळे काळे दाखवलेले आहेत ते काय आहेत इलेक्ट्रोड. हे जे डॉटेड लाईनमध्ये दाखवले आहे त्याचं काय झालं तुमचं आर्क. तर आर्क कुठं फॉर्म होतं तर हा चार्ज आणि हे इलेक्ट्रोड्स आहेत ह्या दोन्हीच्या मध्ये तुमचा काय होतो आर्क तयार होतो. ठीक आहे. हा काय झाला तुमचा आर्क तयार इथं. ठीक आहे. तर हा आर्क तयार झाला कुठं इलेक्ट्रोडच्या आणि चार्जच्या मध्ये आणि हा जो आर्क आहे तो स्लोली कुठं ट्रान्सफर केला जातो तर ह्या चार्जला ट्रान्सफर केला जातो. कशानं तर रेडिएशनच्या प्रोसेसनं. ठीक आहे. आता डायरेक्ट आर्क फर्नेसचं आपण काय बघणार आहे कन्स्ट्रक्शन तर हे बघितलं. वर्किंग बघणार आहे. इन केस ऑफ सिंगल फेज फर्नेस म्हणजे आपण तुम्हाला डायरेक्टली सांगतो की बाबा जे सिंगल फेज फर्नेस आहे त्याच्यामध्ये आपण 2 इलेक्ट्रोड वापरणार आणि जे 3 फेज फर्नेस आहे त्यामध्ये आपण 3 इलेक्ट्रोड्स वापरणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सिंगल फेज जे आहे त्या आर्क फर्नेस त्याच्यामध्ये काय होणार 2 आर्क फॉर्म होणार आणि जे 3 फेज फर्नेस आहे त्याच्यामध्ये 3 आर्क पास होणार आहे म्हणजे फॉर्म होणार आहे. आता जे करंट पास होणार आहे चार्ज थ्रू तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जी आहे ती तयार करणार आहे आणि नेसेसरी स्टिअरिंग ॲक्शन घेणार आहे आपण ती ॲटोमॅटिकली आपल्याला ऑप्टेन होणार आहे म्हणजे मिळणार आहे. दस युनिफॉर्म हिटिंग इज ऑप्टेन्ड. त्यामुळे युनिफॉर्म हिटिंग आपल्याला मिळणार आहे. It is commonly used for production of steel. The usually size of such a furnace is between 5 to 10 tons, though 50 and 100 tons arc furnaces have also been developed. ठीक आहे. आता इनडायरेक्ट आर्क फर्नेस ह्याच्यामध्ये काय होणार आहे इन दिस केस आर्क इज फॉर्म्ड बिटवीन 2 इलेक्ट्रोड्स अबव द चार्ज. म्हणजे 2 इलेक्ट्रोड्सच्या मध्ये काय होणार आहे आपलं 2 इलेक्ट्रोड्सच्या मध्ये आपला चार्ज तयार होणार आहे. हे आपण जे मागचे लेक्चर झालेलं आहे. ठीक आहे. लेक्चर नंबर 1 ह्याच्यामध्ये आपण इनडायरेक्ट आर्क फर्नेस घेतलेलंच आहे. तरी पण आणि सांगतो 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये काय होणार आहे तुमचा आर्क तयार होणार आहे आणि हीट इज ट्रान्समिटेड जे होणार आहे चार्जला इथं तुमचा चार्ज आहे स्लोली रेडिएशनच्या प्रोसेसनं पास होणार आहे. ठीक आहे. आता हे जे इनडायरेक्ट आर्क फर्नेस आहे इंडक्शन फर्नेस परत हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे त्यामुळे इथं मी आणि ऑलरेडी टाकलेलंच आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कोर. त्यामुळे आता हे घेणार नाही आहे मी कारण की हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्या लेक्चरमध्ये तुम्ही उघडून बघू शकता. ठीक आहे. हे मी अशीच अनेकदा स्लाईड टाकलेली आहे याच्यामध्ये. आता कन्स्ट्रक्शन ऑफ कोर इंडक्शन फर्नेस हे आपल्याला बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं फिगर 3.12 जी आहे म्हणजे ही कोर टाईप फर्नेस तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे. कोर टाईप फर्नेस इज इसेन्शियली अ ट्रान्सफॉर्मर with the charge of metal to be heated as a single turn short circuited secondary and magnetically coupled to the primary winding by iron core. The current flowing through the charge is very high, may be of the order of several thousand amperes. From the figure it is clear that coupling is loose and leakage reactance is high, hence the power factor is low. To overcome this difficulty, this furnace is operated at a very low frequency, say 10 Hz. ठीक आहे. तर हे झालं तुमचं कोर टाईप इंडक्शन फर्नेस. आता ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ॲजॅक्स वेट फर्नेस किंवा व्हर्टिकल कोर फर्नेस हे तुम्हाला दाखवलं आहे या फिगरमध्ये. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं दिस फर्नेस इज व्हेरी सुटेबल फॉर कंटिन्युअस ऑपरेशन अँड इट कॅन बी ऑपरेटेड ऑन नॉर्मल सप्लाय फ्रिक्वेन्सी दॅट इज 50 Hz. द कोर इज मेड ऑफ लॅमिनेटेड स्टील अँड द सेकंडरी सर्किट इज फॉर्म्ड बाय सिंगल टर्न ऑफ मोल्टन मेटल. The charge is given from above and molten metal is taken out from the spout.
म्हणजे ही फर्नेस जे आहे ते कंटिन्युअस ऑपरेशनसाठी सुटेबल आहे आणि हे पण नॉर्मल फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज याला आपण काय करतो वापरतो. कोर जे आहे ते आपण लॅमिनेटेड स्टीलचे आपण बनवलेले आहे आणि जे सेकंडरी सर्किट आहे ते आपण सिंगल टर्न मोल्टन मेटलचं आपण काय केलेलं आहे बनवलेलं आहे. चार्ज जे आहे ते आपण देतो अबोव आणि मोल्टन मेटल हे जे आहे ते आपण बाहेर काढतो. ठीक आहे, कशानं तर स्पाउटनं आपण बाहेर काढतो. हे आपल्याला कशामध्ये सांगितलेलं आहे, त्या ॲजॅक्स टाईप वॅट फर्नेस जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता ह्याच्यानंतर काय येतं, क्विज येतं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय काय प्रश्न विचारलेले आहेत ते तसे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस इज नेसेसरीली रिक्वायर्ड फॉर ॲटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल इन अ फर्नेस. पहिलं येतं थर्मोकपल, दुसरं येतं थर्मोस्टॅट, तिसरं येतं ॲटो ट्रान्सफॉर्मर, चौथं येतं हीटिंग एलिमेंट ऑफ व्हेरिएबल रेजिस्टन्स मटेरियल. तर याचा आन्सर येतं बी, थर्मोस्टॅट. आता फर्नेस यूज्ड फॉर सिरॅमिक यूज, म्हणजे फर्नेस आपण जे सिरॅमिकसाठी वापरतो ते कुठलं असतं, तर पहिलं येतं रेजिस्टन्स हिटिंग, दुसरं आहे इंडक्शन हिटिंग. हे ऑप्शन्स दिलेत बरं का, ए बी सी डी हे ऑप्शन दिलेत. रेजिस्टन्स हिटिंग, इंडक्शन हिटिंग, डायइलेक्ट्रिक हिटिंग, आर्क हिटिंग. तर त्यातलं पहिलं येतं ॲन्सर रेजिस्टन्स हिटिंग आहे. ठीक आहे, रेजिस्टन्स हिटिंग हे ॲन्सर येतं तुमचं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन विचारला, विच ऑफ द फॉलोइंग इज द आयडियल मेथड ऑफ हिटिंग प्लॅस्टिक्स. ऑप्शन आहेत ऑइल फायर्ड फर्नेस, रेजिस्टन्स फर्नेस हिटिंग, डायइलेक्ट्रिक हिटिंग आणि कोल फायर्ड फर्नेस. तर ह्याचा आन्सर येतं डायइलेक्ट्रिक हिटिंग. ठीक आहे, थर्ड म्हणजे सी जे ऑप्शन आहे डायइलेक्ट्रिक हिटिंग हे येतं. पहिल्याचं ऑप्शन आलं थर्मोस्टॅट, दुसऱ्याचा ऑप्शन आलं रेजिस्टन्स हिटिंग. ठीक आहे, आणि तिसऱ्याचं ऑप्शन आलं डायइलेक्ट्रिक हिटिंग. तर ह्याच्यावरून आपल्याला कंक्लुजन काय मिळालं, वी हॅव लर्न व्हेरियस टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग अँड प्रिन्सिपल्स ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग विथ स्केचेस. ठीक आहे, जे आपण ठरवलेलं ते आपल्याला समजलेलं आहे, म्हणजे आपण घेतलेलं आहे लेक्चरमध्ये आणि आपल्याला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. ठीक आहे, थँक्यू एव्हरीवन.